चला मुंबई संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. टाइम आपल्याकडे लिमिटेड आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरित चालू करून घ्या, कारण का थोड्याच वेळात तर लाईट्स ऑफ होतील. मग त्यानंतर मग तुम्हाला रन रेटच्या हिशोबाने मात्र ट्रॉफीज आपल्याला देण्यात येतील. त्यामुळे स्पीडअप करा, वारंवार विनंती करतोय, कारण का लिमिटेड टाइम आहे आपल्याकडे. थोडाच वेळ आहे आपल्याकडे, त्यानंतर फ्लड लाईट ऑफ होतील. सलामीची जोडी पाहायला मिळते पुन्हा एकदा. संदीप आणि जनार्दन अप्रतिम कामगिरी राहिली प्रत्येक मॅच मध्ये. या दोन फलंदाजांच्या बॅटमधून धावा धावा आणि धावांचा पाऊस मात्र या दोन फलंदाजांमधून. फिनिशिंग टचचा विचार जर केला गेला तर उद्देशच्या माध्यमाने अप्रतिम फिनिश टच देण्यात आलाय. मॅच फसली होती, 6 चेंडूमध्ये 11ची गरज असताना बॅक टू बॅक 2 मोठे फटके. त्याच्या जोरावर मेगा फायनल मध्ये थेट प्रवेश केलाय. दोन्ही संघांना आता मात्र हारो वा जिंको एका ट्रॉफीवर जरूर नाव कळवण्यात आलंय, परंतु हा सामना देखील जिंकण्याचा प्रयत्न दोन्हीकडून असेल. 2 दिग्गज संघ, 2 वेगवेगळ्या विभागातून आलेले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे लेग बिफोर द विकेटची अपील करू नका प्लीज. लेग बायच्या सोबत 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होते. की दोन्ही संघांचे प्रयत्न जरूर असतील, दोन्ही संघ तुल्यबल. यस, बॉलर्स नेम प्रमोद ना. दोन्ही संघ तुल्यबल पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाची गोलंदाजी अप्रतिम आहे. इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतात, फेकतायत. 2 धावा कंप्लीट. शेरा सव्वा शेर, वाघासमोर ढाण्या वाघ अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलचा सामना. म्हणतात ना, हर सर जहां झुक जाए वहां मंदिर है, हर नदी जहां समा जाए वही समंदर है. जीवन की इस कर्म भूमि में युद्ध तो अनेक है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. ते मात्र सिकंदर कोण होतं हे देखील पाहणं गरजेचं असेल. 2 संघ मेगा फायनल मध्ये, ह्याची देही ह्याची डोहा. आपण पाहतोय क्रिकेटचा दैवतमान सोहळा, गजर कीर्तीचा. इथे चेंडू टॉप एज, त्यानंतर चेंडू 1 बाउन्स घेत असताना सरळ
हरवलाय, चेंडू हरवलाय. पहिल्याच षटकामध्ये चेंडू हरवलाय. चेंडूची कमतरता भासतीये. सातत्याने चेंडू खूप सारे हरवताना पाहायला मिळालेत. सीमारेषेचा विचार जर केला गेला तर ड्रेनेज आहे त्याच्या अनुषंगाने जेव्हा जेव्हा चेंडू त्या साईडला जातो तेव्हा तेव्हा चेंडू परत येत नाहीयेत. गेला तो गेला. खूप सारे चेंडू आपल्याला या क्रीडांगणावर जात असताना पाहायला मिळत आहेत. तो विचार जर केला गेला तर मजा येते. एक या क्रीडांगणावर खेळायला गालीच्छ पूर्णपणे झेलची संधी होती. किशोरने येते मात्र सर्वस्व पणाला लावलं होतं. चांगले क्षेत्ररक्षक आहेत. सातत्याने चांगलं क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये आजच्या नाईटमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी सातत्याने केली आहे. विचार जर केला गेला डाईव्ह लगावली होती त्या चेंडूवर. पॉइंटला अप्रतिम क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले किशोरच्या माध्यमाने. प्रयत्न अपुरे पडले थोडेसे. विचार जर का ऍक्शन रिप्लेच्या माध्यमाने आपण पाहू शकता पूर्णपणे 100% एफर्ट तिथे मात्र देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुन्हा एकदा झेलची संधी स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये प्रमोद पाटील यावेळेस कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. पुन्हा एकदा झेलबादच्या स्वरूपाने संदीप मैदानाच्या माघारी. पहिला हदरा, बिग विकेट डाऊन, मोठा मासा गळाला. दोन मागे गेले आणि दोन डबल झाले. 6 धावांच्या मदतीने इथे मात्र धावसंख्या पाहायला मिळते. पहिली सिंगल आहे, दुसरी डबल आहे, तिसरा डॉट आहे. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाचवी दोन आहेत. पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर याच बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचू द्या. संदीप, जनार्दन पाहायला मिळतात स्ट्राईकवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कांती. फुल्लर लाईनचा चेंडू ऑन साईडला उडवण्यात आला. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चेंडू उचलण्यासाठी थोडंसं फंबल झालेत. त्याचाच फायदा घेत असताना एकेरी धावेचं दुहेरी धावेमध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा पॉइंटचा क्षेत्ररक्षक बीट झालेत. अगदी समोर चेंडू पडलाय. त्यानंतर चेंडूने वळण प्राप्त केलं. त्यानंतर सरळ डिक्लेअर झोनमध्ये एक धाव जी मात्र स्ट्राईक रोटेट करणारी धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 9 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा पॉइंटचा क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये ह्यावेळी चेंडू अडवलाय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त वळण प्राप्त झालं होतं. अँड्रॉम स्टाईलने चेंडू फेकी करण्यात आली. त्यानंतर दुसरीसाठी जनार्दनचा कॉल. तिथे मात्र नकार दिलाय कांतीने. यावेळेस चांगला चेंडू हाताळला. ऑन साईडला शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तो चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडू खूप इम्पॅक्ट पाडतो या सत्रामध्ये. डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. धावसंख्येचा विचार केला गेला तर फटका फसलाय का? हो, फटका फसलाय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला होता, परंतु यावेळी जर विचार जर केला गेला तर हवेमध्ये थोडंसं ओलावा, थोडंसं मॉइश्चर आहे. त्याच अनुषंगाने मोठे फटके जे मात्र कन्व्हर्जन करण्यासाठी थोडासा अडथळा प्राप्त होतोय. मैदानाच्या आतमध्ये उदय नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये आलाय.
मागच्या मॅचमध्ये संधी मिळाली होती आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा घेत असताना 2 विजयाचे षटकार MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केला होता. तो उदय मैदानाच्या आतमध्ये. शरीरयष्टी अप्रतिम आहे. हाईट फॅक्टरचा फायदा जो मात्र मागच्या मॅचमध्ये घेत असताना क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम केलं होतं. त्यानंतर फलंदाजीला आले. संघ अडचणीत सापडला होता. त्या अडचणीतून सावरण्याचं काम केलं आणि संघाला विजय प्राप्त करून दिला. तोच उदय. यावेळेस टप्पा चांगला होता. खोलात टाकलेला चेंडू टप्पा होता. डीपमधून वेगाने चेंडू आला. दुसऱ्या धावेसाठी नकार देण्यात आला. कांती जे मात्र दुसऱ्या धावेसाठी सुसाट सुटले होते. योग्य त्या वेळेस तिथे मात्र नकार देण्यात आलाय. दुसरं षटक समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक 11 या धावसंख्येवर स्थिरावलेला आहे. कमीत कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न करेल कोहली आगरी एकता समाज मंडळ मुंबई. कारण का विचार जर केला गेला तर दुसऱ्या बाजूला बेळापूर संघाची गोलंदाजीचा नजराणा बहारदार आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळालाय. त्यांच्या समोर मात्र फ्रान्सिस पाहायला मिळतोय. फ्रान्सिस कडून देखील महत्वाची कामगिरी आजच्या 2 मॅचेसमध्ये पाहायला मिळाली होती. तोच फ्रान्सिस. चांगला चेंडू हाताळलाय. हात खोलू दिले नाहीयेत अजूनपर्यंत उदयला. कारण का ज्या उदयने मागच्या मॅचमध्ये 2 चेंडूंमध्ये सामना फिनिश केला होता त्या उदयला आतापर्यंत शांत ठेवण्याचं काम या 2 गोलंदाजांच्या मध्ये केलेलं आहे. मागचं जर षटक जर विचार केला गेला पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता उदयसाठी. यावेळेस खडेखडे क्रीज मधून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक ज्याप्रमाणे क्लोज किपिंग चालू आहे पूर्णपणे बांधून ठेवलाय फलंदाजांना. प्रॉपिंग क्रीज मध्ये खेळण्यासाठी प्रवृत्त केला जातोय. ज्या प्रकारची यष्टीरक्षण केलं जाते क्लोज किपिंग आजच्या दिवसामध्ये जर विचार जर केला गेला तर बहुतांश यष्टीरक्षक हे क्लोज किपिंगच्या माध्यमाने आढळलेत. जेव्हा जेव्हा आपण क्लोज किपिंग करतो तेव्हा तेव्हा एक दडपण एक प्रेशर नक्कीच मी आधीच उल्लेख केला होता. जेव्हा जेव्हा यष्टीरक्षण क्लोज असते तेव्हा तेव्हा थोडंसं दडपण प्राप्त होतं फलंदाजी करणाऱ्या फलंदाजावर. स्टेप आउट होऊन चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर कदाचित स्टंपिंगच्या माध्यमाने आपण विकेट होऊ शकतो. ही धास्ती त्या फलंदाजाला नक्कीच उद्भवते. खडे खडे चेंडू उडवला. दीपमधील क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाहीये. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू अडवणं गरजेचं होतं. झेल कंप्लीट झाली तर नव्हती. तिसऱ्यासाठी 4थी धावेसाठी उदयची विकेट कदाचित मिळू शकते परंतु किस्मत भी बहादुरों का साथ देती है. ते मात्र इथे सिद्ध झालंय. धाव कंप्लीट होणार नव्हती तरी देखील धावले उदय आणि धाडसी निर्णय तिथे मात्र कंप्लीट करण्यात आलाय. धाडसाने देखील त्या धाडसाचं कौतुक करणं देखील गरजेचं आहे. शेवटच्या क्षणाला धाव मात्र कंप्लीट होत असताना पंचांनी आम्हाला सांगितलंय या धावा ज्या मात्र कंप्लीट होतील 3 धावा कंप्लीट झालेत. चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागलं कारण का चेंडू हवेत होता. त्यानंतर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पुरेपूर करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्यांदा देखील संधी निर्माण झाली होती आणि संधी कोणासाठी होती उदयसाठी. जो उदय आतापर्यंत शांत आहे परंतु कधीही पासा पडू शकतोय. कारण का त्यांनी फलंदाजी मागच्या मॅच मध्ये दाखवली आहे काय आहे. त्याच्या विकेटला मात्र जीवदान मिळालंय. त्याचा फायदा कशा प्रकारे गेले हे देखील पाहणं गरजेचं असेल. यावेळेस ज्या प्रकारची गोलंदाजी होते त्याच प्रकारचं यष्टीरक्षण पाहायला मिळतो. यष्टीरक्षकाची दाद देईल कारण का आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवलंय फलंदाजांना. ज्या प्रकारचं यष्टीरक्षण राहिलंय आणि त्याच योग्य त्या टप्प्याची गोलंदाजी देखील फ्रान्सिस कडून पाहायला मिळाली आहे. हाफ ट्रॅकर पॉइंटच्या वरून चेंडू उडवलाय. त्यानंतर चेंडूने टर्न प्राप्त केलाय. नशिबाची साथ इथे मिळाली नाहीये. चेंडू पडल्यानंतर पॉइंटच्या वरून ते मात्र उडवण्यात आला होता. चेंडू शेवटच्या क्षणाला टर्न प्राप्त केला आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एका धावेवर समाधान मानावं लागलंय. एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 16 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 16 म्हणजे आतापर्यंत बांधून ठेवलाय धावसंख्येला. कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई या संघाकडून चांगली गोलंदाजी बेस्ट वर्सेस बेस्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
आत्तापर्यंत गोलंदाजीच्या जोरावर इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना बेळापूर संघ सध्या तरी फ्रंटफूटला पाहायला मिळत होता, परंतु यावेळेस आता फलंदाजी करून टार्गेट सेट करण्यासाठी थोडासा बॅकफूटला पाहायला मिळतोय, कारण का त्यांच्या समोर देखील त्यांच्या जो तुल्यबल अशी गोलंदाजी झाली आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी किशोर, ज्या किशोरने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे निर्णायक स्लोगिंग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू इथे मात्र अप्रतिम हाताळलाय. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले आणि बाद झाले. यष्टी रक्षकाचा मी अगोदरच तो उल्लेख केला होता की बेस्ट यष्टी रक्षण आहे, पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम यष्टी रक्षकाच्या माध्यमाने केला गेलाय. जसा फ्रंटफूटला जातोय तसा मात्र स्टंपिंगच्या माध्यमाने यष्ट्या उडवण्याचं काम हा मात्र यष्टी रक्षकाकडून केला जातोय. जागेवरून खेळलं तर डॉट चेंडू आणि पुढे जाऊन सरसावून खेळलं ते विकेटच्या माध्यमाने तिथं मात्र मैदान सोडावं लागतंय. कांतीला जास्त काही करता आलं नाहीये. सातत्याने डॉट चेंडू आणि त्यानंतर प्रेशर स्वतःवर बिल्ड झाला होता. त्यानंतर डान्सिंग डाऊन द विकेट गेले. डॉट बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर यष्ट्या उडवण्यात आल्यात. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. 2 चेंडू अप्रतिमरित्या हाताळलेत किशोरने. दोन्ही संघांचे गोलंदाजी अप्रतिम आहेत. लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळतोय. चुकीचा चेंडू हाताळला यावेळेस. फुलरलेनचा चेंडू जो मात्र बीमर घोषित करण्यात आला पंचांकडून. पुढील चेंडू फ्री हिटच्या माध्यमाने असेल. फ्री हिटचा फायदा आता मात्र कशा प्रकारे घेतील फलंदाज. आसिफ पाहायला मिळतात. क्या बाद आहे. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी आणि त्यानंतर पंचांनी तिथे मात्र वाईट घोषित करण्यात आलाय. चेंडू सुरेख होता, परंतु चेंडू पडल्यानंतर कदाचित तिथे खड्डा किंवा काहीतरी असावं, जेणेकरून चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी तिथे प्राप्त झाली. फ्री हिट कंटिन्यू. सातत्याने चांगली गोलंदाजी करण्यात आली होती, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक अतिरिक्त धावांचा पाऊस जो मात्र पडलाय. 9 चेंडू त्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईड. अशा प्रकारे धावा येत आहेत बेलापूर संघासाठी. त्यांच्यासाठी धावा येणं गरजेचं होतं आणि त्या धावा येत आहेत. मग त्या धावा कशाही येऊ द्या, गरज असताना पैसे कसेही आले तरी ते फायदेमंद. मग ते चेकने येऊ दे, कॅशने येऊ दे या गुगल पेने येऊ दे, येणं गरजेचं होतं. आणि ते बेलापूर संघासाठी ज्या धावा येत आहेत त्या महत्वाच्या आहेत. मग ते कशाही येऊ द्या, वाईटच्या स्वरूपाने येऊ दे किंबहुना नोटच्या स्वरूपाने येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे. मुक्त का चंदन घिस मेर नंदन, अशा प्रकारची सिच्युएशन उपलब्ध झाली. फ्री हिट कंटिन्यू अजूनही. आता चांगला चेंडू आहे. थोडंसं माइंड शांत ठेवून इथे मात्र चेंडू हाताळण्यात आलाय किशोरकडून. थोडीशी हडबडी जडू झाली होती. त्यानंतर इथे चांगला चेंडू हाताळला किशोरच्या माध्यमाने. डॉट चेंडू येत असताना धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. थोडस विचार विनिमय करतायत पंच. धावसंख्या 20 या आकड्यावर. हा चेंडू अप्रतिम हाताळला किशोरने. कमीत कमी 30 धावा आल्या तर मोठी धावसंख्या म्हणावी लागेल, कारण का 30 धावसंख्या इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतायत आणि त्या चुकीचं प्रायचित्त 4 धावांसाठी. 1 बाउन्स ओव्हर द रोप. एक टप्पा घेत असताना सीमा रेषेच्या बाहेर 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक. संजीवनीचं काम करतील या 4 धावा बेलापूर संघासाठी. योग्य त्या सिच्युएशन मध्ये चौकार आलाय. या फटक्यांची गरज होती, कारण का धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळाली होती. कमीत कमी 30 धावा जरी आल्या तर 30 धावा डिफेंड करण्यासाठी
गोलंदाजी बल्लापूर संघाची सक्षम आहे. शेवटचे 2 चेंडू फेस करण्यासाठी पुन्हा एकदा उदय. इथे चेंडू टॉप एज आणि त्यानंतर यष्टीरक्षकाला बीट करत असताना चेंडू डिक्लेअर झोन मध्ये सरळ 1 धाव देऊन जाईल. धावसंख्या 25. हा चेंडू महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. हा चेंडू महत्वाचा. 25 धावसंख्या टार्गेट झाले असलेली पाहायला मिळाली आहे 2 मॅचेस मध्ये. त्यानंतर 25 धावा सध्या तरी. हा चेंडू जर कॅच पकडला आई चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जात असताना पत्रा बजाव शॉट षटकार आलाय. 31 झाले बस 32 शेवटचा चेंडू महत्वाचा प्रत्येक गोलंदाजासाठी असतो आणि तो शेवटचा चेंडू इथे मात्र हाफ ट्रॅकच्या माध्यमाने 6 धावांच्या मदतीने धावसंख्या तब्बल 31 या आकड्यावर जाऊन पोहोचली. जिंकण्यासाठी 32 धावसंख्येचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात आलंय. चांगली मॅच होईल. 24 चेंडू 32ची गरज आहे. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस बॅटर नेम सुधीर आणि प्रमोद ना. येस थँक्यू.
सुधीर पाहायला मिळतात स्ट्राईकवर आणि प्रमोद ही जोडी आघाडीची जोडी पाहायला मिळते. गोलंदाजी पाहणं आता मजेदार पाहायला मिळेल, कारण का दोन्ही संघाचे विचार जर केला गेला गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. कांती 24 चेंडू आणि 32ची गरज असताना सलामीची जोडी सुधीर आणि प्रमोद पाटील. पहिला चेंडू शरीरयष्टीला जाऊन धडकलाय चेंडू. एक धाव कंप्लीट. कांती पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस प्रमोद पाटील आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी सुरेख झाली आहे प्रमोद पाटील कडून. ऑन साइडला वळवलाय. सब डिसमिसल. फ्री होम डिलिव्हरी. स्विगी आणि झोमॅटो पेक्षा फास्ट फलंदाज आता मात्र मैदानाच्या माघारी. फक्त आणि फक्त चेंडू हवेमध्ये उंची उचली दिली, त्यानंतर साफ डिसमिसल आपल्याला पाहायला मिळालाय. येस सर, नेक्स्ट बॅटर नागेश पाहायला मिळतात. नागेशकडे देखील अप्रतिम कामगिरी राहिली होती. त्यांना देखील एक चॅलेंज पेश करतील कांती हे गोलंदाज. वेगवान गतीचा चेंडू होता. टॉपेज, त्यानंतर चेंडू सरळ चाललाय ड्रेनेज मध्ये. बॉक्स मध्ये आहे बघ. दोन बॉल बोलू एखाद्या टीमने घालवले जाणं बुजून तर तिसऱ्या बॉलचे पैसे घ्याल. पैसे घे इथे फक्त आणि फक्त सन्मान दिलाय. टच केलाय चेंडूला. कट करायचं होतं परंतु टायमिंग तिथे व्यवस्थित जुळलं नाही. त्यानंतर बॅटचा फेस शेवटच्या क्षणाला ओपन करण्यात आला. स्टॉप करण्यात आलं चेंडूला. फक्त आणि फक्त एका धावेने स्ट्राईक रोटेट होती. धावसंख्या 3 या आकड्यावर. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्यांना बीट करून देत असताना चेंडू बचाव झालाय चेंडूचा. अर्ध्यापेक्षा जास्त चेंडू ड्रेनेज मध्ये गेलेत. चर्चेपेक्षा खर्चा ज्यादा. हे षटक समाप्त झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या त्या कांतीने. एका गड्याच्या मोबदल्यात 4.
याच गोलंदाजीचा मी उल्लेख केला होता की गोलंदाजी अप्रतिम आहे बेलापूर संघाकडून. गोलीचं नाव काय? 28. जिंकण्याचा समीकरणाचा विचार जर केला गेला तर सध्या तरी 18 चेंडू आणि 28ची गरज आहे, म्हणजे मोठ्या फटक्यांची गरज सध्या तरी मुंबई संघाला. डान्सिंग डाउन विकेट, त्यानंतर स्टंपिंगच्या माध्यमाने आउट, क्लिअर कट. इथे मात्र आउट पाहायला मिळाले. एक चांगलं डिसिजन, स्क्वेअर लेग पंच संदीप भाने सर आपल्याला पाहायला मिळतात. तसेच मेन पंचांच्या भूमिकेमध्ये दशरथ सोरकादे सर. अप्रतिम गोलंदाज अंपायरिंग आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. एक अनुभवी खेळाडू देखील आहेत अडोली संघाकडून. सातत्याने अप्रतिम कामगिरी राहिली संदीप भाने सरांची. न्यू बॅटर मैदानाच्या अंतपणे फ्रान्सिस. आजच्या नाईटमध्ये फक्त आणि फक्त गोलंदाजी करायला मिळाली होती, त्यानंतर आता फलंदाजीसाठी देखील फ्रान्सिस पाहायला मिळत आहेत. महत्त्वाच्या क्षणामध्ये अडकली आहे मॅच, मोठे फटके येणं गरजेचं असेल. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28ची अजूनही गरज आहे. पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट पटकावली आहे गोलंदाज नरेशने. फ्रान्सिससाठी एक कडवं बॅटल असेल. चांगली गोलंदाजी केली आहे. हलक्या हाताने सॉफ्ट टच पाहायला मिळतोय. लेट कट. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. एक धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. सलामीचा एक मात्र फलंदाज सुधीर मैदानाच्या आतमध्ये आहे खरा, परंतु धावा येणं देखील गरजेचं असतील. इथे पायातला चेंडू गॅप मधून उडवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अप्रतिम झालाय. संदीप तिथे होते. खऱ्या अर्थाने इम्प्रेसिव्ह कामगिरी आजच्या या स्पर्धेमध्ये संदीपच्या माध्यमाने सातत्याने पाहायला मिळाली आहे. फलंदाजी असेल, फलंदाजी देखील अप्रतिम आणि तेच तितक्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. वयाची 50 ओलांडली आहे, परंतु फिटनेस वरून जर विचार जर केला गेला तर एकदम फिट आहेत. यावेळेस कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स जो मात्र प्राप्त झालाय. चेंडू पडल्यानंतर लेग कटरचा सातत्याने उपयोग इथे मात्र केला जातो नरेशच्या माध्यमाने. येस, वाईट चेंडू देण्यात आलाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जात असताना पाहायला मिळतीये. ऑन साइडला चुकीचं क्षेत्र निवडलाय. स्वतःवर नाराज आहेत. तो चेंडू त्याला स्क्वेअर लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल पाठवायचं जरूर होता, पण फाईन लेग मध्ये चेंडू चाललाय आणि त्या क्षेत्रामध्ये ते डिक्लेअर झोन पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 9 या आकड्यावर. 14 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 23ची गरज आहे. इथे चेंडू पडल्यानंतर गरकन गिरकी घेतली. हातभर चेंडू बाहेर काढण्याची क्षमता असलेला गोलंदाज आहे नरेश. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमाने आपण पाहू शकाल. चेंडू पडला त्यानंतर गरकन गिरकी घेतली आहे. फिरकीचा जादूगार एक आमच्या सोबत देखील जोडला गेलाय, कपिल पाटील. ते देखील गोलंदाजीचा आनंद घेत आहेत. वाडेकर संघाकडून अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला फिरकीचं माहेरघर म्हणून ज्या संघाला ओळखलं जातं, वाडेकर संघाच्या वतीने या सामन्यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या दिग्गज संघाचे दिग्गज खेळाडू देखील उपस्थित आहेत. कपिल पाटील असतील, अतुल भोईर देखील होती, प्रणित देखील होते. अप्रतिम असे खेळाडू या संघाकडून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. त्यांची देखील उपस्थिती या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते सातत्याने. सुनील मामा चौधरी यांच्या आयोजनावर त्यांची देखील महत्त्वाची कामगिरी पाहायला मिळाली आहे. बारा चेंडू 23ची गरज. गोलंदाज
दिनेशचा वापर करण्यात आलाय. वेगाने चेंडू हाताळलाय. बॅट तर फिरवली गेली होती मोठ्या फटक्यासाठी, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होणं देखील महत्वाचं आहे. 11 चेंडू 23ची गरज. प्रत्येक डॉट चेंडू मात्र प्रेशर रिलीज करणारा चेंडू ठरू शकतोय. एक मोठा फटका आला तर मोकळा श्वास जो मात्र घेतला जाईल फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. आणि त्या बॅटने इथे मात्र डाईव्ह करण्यात आलं होतं. चेंडू अडवण्यात संधी होती दुसऱ्या धावेसाठी, पण स्वीकारली नाहीये. या धावा तुम्हाला कुठेतरी दुहेरी तिहेरी धावामध्ये कन्वर्ट कराव्या लागतील. गोलंदाजी अप्रतिम झाली आहे. 10 चेंडू 22ची मदत स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम कॅमेरा वर्क देखील पाहायला मिळालाय. डाईव्ह करण्यात आली होती या चेंडूवर. इथे कॉट बिहाइंडची चान्स होती. लीडिंग एज होती जरूर, परंतु यष्टीरक्षकाला देखील ते चेंडू मिळू शकला नाहीये. वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे. वेगाने इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल स्क्रीनवर. अप्रतिम कामगिरी. डावीच्या माध्यमाने चेंडूला थोडाफार होईना स्टॉप करण्यात आले. त्या चेंडूची गती कमी केली गेली. फटका सुरेख आहे. एलिव्हेशन कमी मिळालाय. डाऊन द ग्राउंड. क्रांती शेवटच्या क्षणाला झेल टॉप. फटका अप्रतिम होता, परंतु जर विचार जर केला गेला तर सीमारेषेच्या पुढे येऊन तिथे मात्र झेल कंप्लीट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक्झॅक्ट धावसंख्या 8 चेंडू 20ची गरज आहे. काय चेंडू हाताळलाय. अप्रतिम गोलंदाजी. या गोलंदाजीची मी उल्लेख केला होता की अप्रतिम गोलंदाजी बेलापूर संघाकडे आहे. त्यांचा तोफखाना गोलंदाजीचा बहारदार गोलंदाजीचा नजराणा पेश केला प्रत्येक मॅच मध्ये. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. त्यानंतर आपल्याला धर्मेश देखील आगळी वेगळ्या स्टाईलने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. मिस टाइम स्ट्रोक. डान्सिंग डाऊन द विकेट. स्वतःच्या फॉलोत्रामध्ये सांगितलं की माझा झेल आहे, परंतु झेल ड्रॉप. दुसरीसाठी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. कदाचित दुसरी धाव कंप्लीट होईल का. शेवटच्या क्षणाला धर्मेशने मात्र इथे झेल सोडल्यानंतर दुसरीचा प्रयत्न वेगाने कंप्लीट करण्यात आला होता. येस, थोडीशी काय होईना दुखापत झाली आहे, परंतु अप्रतिम कामगिरी. मामा तिकडे नेलं. सहा चेंडू 18ची गरज. 6 चेंडू 18ची गरज असताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला धर्मेश पाहायला मिळतील. जे धर्मेश नावाचा उलगडा तर मात्र सापडला नव्हता फलंदाजांना आतापर्यंत. ज्या प्रकारची गोलंदाजी ऍक्शन आहे, रिलीज ऑफ द पॉइंट पाहणं गरजेचं आहे. अप्रतिम गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. शेवटच्या क्षणाला गोलंदाजी कशी असेल हे देखील पाहणं गरजेचं. येस, या ओव्हरमध्ये डबल आली आहे का. पंच डबल आली आहे. नाही नाही, सिंगलच आली आहे ना. मग 19व्यात. येस, चुकीचं करेक्शन. थँक्यू. 6 चेंडू 19ची गरज. निर्णायक षटक. आगळी वेगळी स्टाईल. धर्मेश वेट केला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात. फ्रान्सिसला मात्र मैदानाच्या माघारी परतावं लागेल.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश 5 चेंडू 19ची गरज असताना आता मात्र हाणामारी करावी लागेल, परंतु त्याच्या समोर एक कडवं बॅटल असेल, कारण का धर्मेश सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरुद्ध आतापर्यंत रणनीती आखता आली नाहीये. पहिल्या चेंडूवर पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल तिथं मात्र अप्रतिम स्वीकारलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. त्यानंतर डीपमधून क्षेत्ररक्षक संदीप वेगाने आलेत. दुसरीसाठी धावतील का हे देखील प्रश्नचिन्ह, कारण का संदीप आहेत तिथे. ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळत आहे. क्या बात आहे. 18 धावसंख्येची गरज. 4 चेंडू आणि 18. डॉट चेंडू. गोलंदाजी पाहण्यासारखी आहे धर्मेशची. अप्रतिम गोलंदाजी आहे. नवोदित खेळाडू असतील त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचा धडा आहे. खूप काही शिकण्यासारखं या गोलंदाजीमधून पाहायला मिळते. आतापर्यंत अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही. चुकून सध्या एखादी गोलंदाजी पाहायला मिळते. ती गोलंदाजी ते मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. तोड नाहीये गोलंदाजीला. एस विजय दादा देखील उपस्थित आहेत. रिव्हर्सच्या माध्यमाने चेंडू हरवलाय. खूप सारा नुकसान जो मात्र कमिटीला उद्भवलंय. ज्या प्रकारचे चेंडू हरवलेत. नक्कीच आयोजक स्ट्रिक्ट आता त्याच्यावर ऍक्शन घेतीलच. प्रत्येक मॅच साठी 3-3 4 चेंडू हलवलेत. यस सामना कंप्लीट झाला. अशा प्रकारे गोलंदाजी अप्रतिम हाताळत असताना बेलापूर संघाने या स्पर्धेचा चॅम्पियन संघ म्हणून किताब पटकावलाय. दोस्ती चषक 2026 चा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बेलापूर 50+ संघ. हार्ड लक कोळवागडे एकता समाज मंडळ मुंबई. अप्रतिम कामगिरी राहिली आहे. सन्माननीय सुनील भाने आपण यायचं व्यासपीठावर. सन्माननीय विनोद दिवेकर आपण देखील यायचं आहे. सन्माननीय विनोद दिवेकर. सुनील भाने आपण यायचं आहे विनंती असेल. विनोद दिवेकर यांचा शुभ सन्मान आमच्या